गणपती बाप्पा मोरया मित्रांनो. तर आज मी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी एक ब्लॉगची नवीन सिरीज. तिचं नाव आहे एक्सप्लोर नाशिक. आणि आज आपण जाणार आहोत नाशिकच्या सुप्रसिद्ध अशा नवसाला पावणारा नवशा गणपती मंदिरामध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप आवडेल. मित्रांनो, हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, आपण आता थोड्या वेळामध्ये आता मी इथून निघणार आहे. तर माझा मित्र ओम येणार आहे तिकडून मला घेण्यासाठी. मी आणि ओम आम्ही दोघं मिळून आता आम्ही जाणार आहोत. तर मित्रांनो, आता माझा मित्र आलेला आहे आणि आता आम्ही इथून जाणार आहोत. तर चला आता आपण जाऊया. हाय ओम, माझा मित्र पूर्णेचा आहे बघा हा पण. हाय गाईज. मित्रांनो, आता सकाळचे 7 वाजलेले आहेत. मी आणि हा माझा मित्र आहे ओम, आम्ही दोघं मिळून आता आम्ही जाणार आहोत 2 व्हीलरवर. रखा आमची बाईक पण तयार आहे. आता आम्ही निघालो इथून दर्शनासाठी नवशा गणपती मंदिरात जाणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडेल. आणि आमची राईड पण जाण्यापुरती खूप छान आहे, कारण की आता सकाळचा मॉर्निंग. पहिल्यांदा या मंदिरात जातोय तर मी खूप एक्साइटेड आहे. बघू आता आपण त्या मंदिरामध्ये काय होतं. तर मित्रांनो, आता माझा मित्र आलेला आहे बघा, निलेश. तर त्याच्यावर आपण येतोय का? येतो का निलेश? आम्ही जातोय नवशा गणपती मंदिर. तर मित्रांनो, आता निलेश पण येतोय बघा आमच्या सोबत. त्याला पण आता आम्ही घेतलेलं आहे. तर चला आपण आता जाऊया. मित्रांनो बघा, आता आम्ही निघालेलो आहेत बघा. इथून अजून मंदिर खूप लांब आहे आपल्यापासून. तर चला मी तुम्हाला एक जोक सांगतो. जोक आहे बघा, की एका जंगलामध्ये एकदा आहे ना जेम्स बॉन्ड जातो आणि त्याला एक डुक्कर दिसतं. मग तो त्या डुकराला बघून म्हणतो, आय एम बॉन्ड, जेम्स बॉन्ड. मग त्याला बघून डुक्कर पण म्हणतं की आय एम डुक्कर, रान डुक्कर. no, 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 no. कौन है ये? कहाँ से आते हैं? मित्रांनो, तुम्हाला हा जोक कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. आता उद्या 26 जानेवारी आहे म्हणून बघा मित्रांनो, बाहेर आता रस्त्यावर झेंडे वगैरे पण आलेले आहे विकण्यासाठी. हे बघा, आता निलेशच्या सोबत आणण्याचा एक आम्हाला एक फायदा झालेला आहे बघा आता, कारण की आता ओमला थंडी वाजत होती खूप समोरून. तर आता निलेश गाडी चालवतोय, टेन्शन नाही आहे मला आता, बिंदास. निलेश आणण्याचा एक फायदा झाला. नवशा गणपती मंदिर. तर मित्रांनो, आता मी आणि माझे मित्र आम्ही आलेलो आहे नवशा गणपती मंदिरामध्ये. आणि आता आपण इथून मधामध्ये जाऊया आणि बघूया. हे मंदिर ना पेशव्यांनी बांधलेलं आहे बघा त्यांच्या काळी. चला आता आपण जाऊया मधामध्ये. आणि आज कसं रविवार आहे आणि सकाळी सकाळी आम्ही आलो, त्यामुळे गर्दी पण नाही आहे बघा जास्त. आणि हे बघा, आता इथं ओम शूट व्हिडिओ काढतोय त्याचा रील बनवण्यासाठी. मित्रांनो, तुमचे पण काही मित्र आहेत का असे जे कुठं पण गेले की रील्स काढत बसतात? कमेंटमध्ये नक्की सांगा मला, असे असतील तुमचे नमुने मित्र तर. हे बघा, आता सकाळी सकाळी सर्वजण दुकानं पण उघडत आहे बघा, त्यांची नारळ, फुलं, प्रसादाची दुकानं वगैरे. हे आता निलेश आलेला आहे आता प्रसाद घेण्यासाठी. तर तुम्ही प्रसाद घेऊया चांगला बाप्पांना दाखवण्यासाठी. यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे प्रसाद होते. आणि इथून ते नारळ वगैरे पण हार फुलं घेऊया आणि जाऊया गणपतीच्या दर्शनासाठी. हराळी, नारळ आणि फूल गणपती बाप्पांच्या आवडीचेच आहे बघा दोन्ही पण. तसं आता नारळ फूल वगैरे घेतलेले आहेत, आपण जाऊया दर्शनासाठी.
म्हणजे मी जातच आहे. आणि आता बघा आता आज जास्त गर्दी पण नाही आहे बघा मित्रांनो, कारण की अशी नेहमी खूप गर्दी असते दुपारी तुम्ही आले तर. पण आम्ही सकाळी सकाळी आलेलो आहे, तर आम्हाला एकदम काही गर्दी नाही लागलेली. थँक्यू. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल. थँक्यू. मोदक इज माय फेवरेट. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो आता आम्ही दर्शन घेतलेलं आहे बघा. आणि हे मंदिर आहे ना मित्रांनो 300 वर्ष जुनं आहे. आणि पेशव्यांनी त्यावेळी बांधलं होतं बघा मंदिर, राघोबा पेशव्यांनी. आणि त्याची एक खास परंपरा आहे बघा, की जे पण लोक इथं नवस करतात आणि त्यांचा जेव्हा नवस पूर्ण होतो तेव्हा ते असं येऊन इथं आपली एक घंटी बांधतात बघा देवांच्या समोर अंगणामध्ये. असे आतापर्यंत खूप लाखो श्रद्धाळूंचे ना नवस पूर्ण झालेली आहेत. आणि म्हणून बघा त्यांनी अशा प्रकारे इथं सर्वांनी अशी घंटी बांधलेली आहे. कोणी छोटी बांधतं, कोणी मोठी बांधतं. आणि मंदिराच्या बाजूला अष्टविनायकच्या मूर्त्या पण आहेत बघा मित्रांनो. आणि या गोदावरी नदीच्या बाजूलाच आहे बघा मित्रांनो मंदिर. एकदम सकाळच्या वेळेला तुम्ही आले ना एकदम तुम्हाला शांत वाटेल बघा, इथे एकदम शांती मिळते. आणि हेच जर तुम्ही एरवी गणेश चतुर्थीला किंवा संकट चतुर्थीला आले तर इथं खूप गर्दी असते. मित्रांनो हे मंदिर सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत ओपन असतं बघा. आणि गणेश चतुर्थी आणि संकट चतुर्थीला तर भरपूर गर्दी असते. तुम्ही सकाळी आले तर तुम्हाला गर्दी नाही लागणार, तुमचं लवकर दर्शन होईल आणि तुम्ही शांतपणे इथे बसू पण शकता बघा मित्रांनो. आणि माझा अनुभव सांगायचं झालं तर इथे तुम्ही जर याल तर तुम्हाला एकदम पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि तुम्हाला एकदम सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण होते. आणि मित्रांनो जर तुम्ही नाशिकमध्ये कधी आलात तर या मंदिराला अवश्य भेट द्या. मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर गणपती बाप्पा मोरया.